हॅलो हॅलो बाबा, ऐक ना, अरे खूप दिवस झाले एपिसोड येऊन, जरा तारीख दे ना स्ट्रगलर चालासाठी. ए विजू विजू विजू, एक मिनिट. मी आता केबीसी मध्ये सेलिब्रिटी गेस्ट म्हणून जातोय, समजलं? आता स्ट्रगल संपलाय माझा. तर आपली स्ट्रगलर चालायसाठी माझे डेट्स मागायला फोन करू नकोस पाहिजे, समजले? घर हाय सर, मी शुभम. आपलं फोनवर बोलणं झालं होतं. हाय हाय हाय. अरे पण शूटिंग नेहमी फिल्म सिटीला असतं ना, मग आज घाटकोपरला या बिल्डिंग मध्ये? आजचा एपिसोड आपण इकडेच करतोय. होय. सचिन सर? हो, सचिन सर आलेत. केव्हाच आलेत. आले आहेत? हो हो. मला लेट झालाय. शुभम ओ चाचा जरा बाजू हो जाओ. कहाँ शूटिंग वूटिंग देखने आ जाते हो यार? किधर है सेलिब्रिटी? कहाँ है भाई? अरे लेट हो रहा है हमको यार. सर गेस्ट बाबा चव्हाण. अरे चौहान जी, माय सेल्फ मिश्रा. चौहान मिश्रा गाँव वाले. कैसन बा? ठीक बा? शुट्टू, चव्हाण नाही रे, चव्हाण आहे, चव्हाण. आणि चव्हाण मिश्रा कुठल्या गावचे भाऊ रे? सर 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 डिरेक्टर आहेत. अरे चौहान मिश्रा भाई एक ही गाँव के. वही तो बोल रहे हैं. शॉट लगाओ, चलो जल्दी जल्दी. हा हा सर. भैया जी. सर ते घाई आहे जरा, ते सचिन सरांना. हो रे, व्हॅनिटी कुठे आहे? व्हॅनिटी व्हॅनिटी नाही सर, आपण पटकन टेक करतोय, वेळ नाहीये सर. आपण चहा वगैरे काय विचारशील की नाही? करूया ना सर, एक थोड्या वेळात आपण करूच सगळं. पटकन आपण टेकला. बरं, मेकअप मला बोलव, चल. हा काय भाई, चोळा. पावडर कसली देतोच लावायला? सर ते पटकन आपण हे करूया, टेक करूया. ते सचिन सरांना घाई आहे. हा आलो आलो. ए नमस्कार, आबाद, शाबास, खैर. सुरू करूयात केबीसी अर्थात का बनायचे करोडपती. हॅलो, चाय प्लीज. शुभम. हा सर. ते मला फोनवर काय सांगितलं, केबीसी आहे म्हणून ना? हो, का बनायचे करोडपती म्हणजे शोचं नाव आहे केबीसी, का बनायचे करोडपती. केबीसी विथ सचिन खेडेकर ना? सर तुम्ही मेसेज नीट वाचा. केबीसी विथ सचिन रेवडेकर. पैसे तरी मिळणार आहेत ना? सर तिकडे पैसे आहेत ना, म्हणून इथे शोचा खर्च कमी केलाय, पैसे वाचवले. थोडं सांभाळून घ्या ना तुम्ही. ती सचिन सरांना जायला लेट होते. ओके. गोइंग फॉर टेक. यस. रोल कॅमेरा. वेट. हाय. अरे हाय. नमस्कार, मी सचिन रेवडेकर. तर सुरू करूयात आजचा हा महाखेळ, केबीसी अर्थात का बनायचे करोडपती. माझ्यासोबत आहेत सेलिब्रिटी कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, विजू माने यांचा मित्र, कॉमेडी ऍक्टर बाबा उर्फ अभिजित चव्हाण. ही ओळख आहे माझी. आज तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्या आणि जिंका भरघोस बक्षीस. इथून खूप रक्कम जिंकून तुम्हाला घरी जायचंय. कसं वाटतंय तुम्हाला हॉट सीटवर बसून? आय नो तुम्हाला आनंदच होतोय. तुम्ही जर 5 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीत तर तुम्हाला मिळणार आहेत तब्बल 501 रुपये. आणि बाबा तुम्ही 10 प्रश्नांची उत्तरं बरोबर द्या आणि जिंका या खेळातली भरघोस रक्कम तब्बल 1001 रुपये. आणि गाला जनरल स्टोअर मधून 1 किलो रवा, 1 किलो साखर आणि 1 किलो डालडा. अरे ह्याचा काय शिरा बनवू मी? आणि आमचे प्रायोजक आहेत पुष्पा बडीसोप. पुष्पा थुकेगा नाही साला. टाळ्या. कोण आहे समोर? कोण? तर सुरू करूयात बाबा चव्हाण सोबत केबीसी अर्थात का बनायचंय करोडपती. तर बाबा पहिला प्रश्न, बोरिवलीच्या पुढचं स्टेशन कोणतं? ओ सोपं उत्तर आहे, मला याचं पर्याय पण नका देऊ. नाही बाबा, ते ऍक्च्युली यातला प्रश्न नाहीये, मला माझ्या माहिती करता हवंय.
मला ते बोरवलीच्या पुढे जायचं ना, माझी हळदीची ऑर्डर आहे ना, म्हणून. तुम्ही हळद विकता? अहो बाबा, लग्नाच्या आदल्या रात्री काय असते? फाटलेली ती असतेच. आपण लग्नाच्या आदल्या रात्री काय सोडतो? चोळतो. चोळतो म्हणजे अंगाला काय लावतो? काय असते? हळद. माहिती आहे हो, पुढे. अहो माझी तशी हळदीची ऑर्डर आहे. ते काय ना, मी हळदीची गाणी आणि अँचोरिंग करतो ना. आई माझा दादोल्या, तिकडे मला जायचंय. ए बाबा, कंटिन्यू करणं, मला पण जायचंय. बरं ठीक आहे. तर बाबा, या खेळातला पहिला प्रश्न तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर. कुठे? नाही, हे, हे, खोटी आहे कम्प्युटर स्क्रीन. कुठे? बाबा, पहिला प्रश्न तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर. गीताच्या आईला 3 मुलं. गीताच्या आईला 3 मुलं. पहिला ओम, दुसरा जय, तर तिसऱ्या मुलाचं नाव काय? पर्याय आहेत: ए यापैकी नाही, बी थॉमस, सी जय, डी जगदीश. अरे काय प्रश्न आहे? आय नो तुम्हाला आनंद होतोय बाबा. 100 रुपयांचा प्रश्न आहे. 100 रुपयाच्या लायकीचाच प्रश्न आहे. थँक्यू. अरे उपरोधाने बोलतोय मी. अरे काय प्रश्न आहे? कोण गीता ही? या गीताच्या आईची. हा, लँग्वेज. अरे गीताच्या आईची किती मुलं आहे, त्याचं काय कौतुक आपल्याला? बाबा, तुम्ही प्रश्नावर फोकस करा ना. तुम्ही पर्याय बघा ना. अरे काय पर्याय आहे ते? अरे मला सांग, गीतेच्या आईने पहिल्या मुलाचं नाव ओम ठेवलंय, दुसऱ्या मुलाचं नाव जय ठेवलंय, तिसऱ्या मुलाचं नाव थॉमस का ठेवेल? थॉमस? आणि पर्यायात ओम पण आहे. पहिल्या मुलाचं नाव ऑलरेडी ओम ठेवलंय ना, मग परत तिसऱ्या मुलीचे नाव ओम कशाला ठेवेल? ओम जेवलास का म्हटल्यावर कोणी ओ द्यायचा? जो ओम जेवलाय त्यानेच ओ द्यायचा. सर ते आणि जगदीश, हा, मी काय तुला वाटलो? ओम जय जगदीश एवढ्या सोपं असलेलं तुम्ही मला विचाराल? आणि तू मला सांग, गीताच्या आईला 3 मुलं आहेत की नाही? एक ओम, दुसरा जय, मग तिसरी गीता. तू गीताला लॉक कर रे. गीताचं उत्तर. अरे लॉक कर, बघतोस काय? गीता लॉक कर. बाबा सर ते ऐका ना. ते असं गीताला लॉक करून टाक असं डायरेक्ट म्हणू नका. काय ऑलरेडी गीताचे जी भावंड आहेत ओम जय, ते रॉबरी केसमध्ये आतमध्ये लॉकड आहेत. ते हिला पण लॉक करा म्हटल्यानंतर गीताच्या आईला कसं वाटेल? अरे कोण गीताची आई? आणि काय तिला एवढं सोनं चिकटलंय? अरे तिचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे देशासाठी? शुभम काय चाललंय? देशासाठी नाहीये, पण ह्या शो साठी तर गीताच्या आईचं कॉन्ट्रीब्युशन. ते तुम्ही बसलात तर 2 चेअर गीताच्या आईच्या आहेत, म्हणून पहिल्या प्रश्नाचा मान त्यांचा. त्यामुळे जरा सांभाळून घ्या. आणि सर थोडी घाई करत सचिन सरांना ते हळदीचे कॉम्प्युटर स्क्रीन खालतो. तर माझं उत्तर फायनल आहे, गीता. तुम्ही सर शुअर आहात? हो सर. मला असं काय वाटतं की गीता हे उत्तर बरोबर नसेल. अरे गीताच आहे रे बाबा, काय उत्तर बरोबर नसेल? तू कर लॉक. सर असं मला उगीच वाटतं की गीता उत्तर नसू शकतं. अरे का नसू शकतं? गीताच आहे, मी सांगतो ना तुला. माझ्या बुद्धीचा अपमान करू नकोस. सर गीता उत्तर चुकीचं आहे. हे तू मला सरळ सरळ उत्तर काय सांगतोयस? सर म्हणजे बघा ना, एखादं लाईफलाईन घेऊन बघा ना. अरे नको लाईफ लाईन. सर ते शोची लेंथ वाढेल ना. बरं माझी आता वाढवा, शोची लेंथ वाढवा. तुम्हाला 3 लाईफलाईनचा पर्याय आहे. लाईफलाईन 1 बदली प्रश्न, लाईफलाईन 2 पचकर मिस कॉल, लाईफलाईन 3 स्वयंघोषित रिकामचोर एक्सपर्टचा सल्ला. नाही, मुळात ना हा प्रश्नच मला आवडलेला नाहीये. हा प्रश्न चेंज करा. स्प्लिट द क्वेश्चन. ओके. तर कॉम्प्युटरजी बाबा चव्हाण यांना प्रश्न बदलून हवाय. तर बदललेला प्रश्न आहे तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर. ये शुभम ये. चिकटपट्टी तरी नीट लावायची. तर बाबा चव्हाण, तुमचा बदललेला प्रश्न आहे. एका टोपलीत 3 आंबे आहेत. एका टोपलीत बरं का 3 आंबे आहेत. हे 3ही आंबे गीताच्या आईने आपल्या मुलांकरता आणलेले आहेत. तर पहिला आंबा ओम खातो, दुसरा आंबा जय खातो, तर तिसरा आंबा खाणाऱ्या मुलाचं नाव काय? अरे फक्त आंबा बदललाय तुम्ही.
गीताच्या आईची तीच पिल्लावळ आहे इकडे. नाही नाही अहो तुम्ही जरा पर्यायाकडे बघा ना, पर्याय पूर्णपणे वेगळे आहेत. हा दाखव, पर्याय दाखव. तर पर्याय आहेत: 1 पार्लेचे 3 पुडे, 2 4 विमच्या वड्या, साखर अर्धा किलो, पाधरे मीठ, रवा पाव किलो, चणा डाळ, बाबांची भाजकी मशिरी. काय आहे? अरे काय दिलंस? तुझ्या मारी ते सामानाची यादी आली माझी. सामानाची यादी इथे लॉट मारतो तो. हा. तर बाबा हम्म. पर्याय आहेत: पर्याय ए यापैकी नाही अर्थात गीता, पर्याय बी थॉमस, पर्याय सी जय, पर्याय डी जगदीश. काय सांगाल? काय सांगावं तेच कळत नाहीये. या आधी कधी आलाय वाचनात विषय गीताच्या आईचा? हो, गीताच्या आईचा इतिहासात धडा होता आम्हाला. शिवाय 10वी साठी निबंध सुद्धा आला होता. गीताच्या आईची आत्मकहाणी. अरे वा, मग तुम्हाला उत्तर माहित असेल हवं. काय असेल उत्तर? अरे बा झाला टाइमपास. हे चल, हे बघ गीता उत्तर नाहीये ना, मग माझं उत्तर जगदीश. चल लॉक करून टाक. चल मला जाऊ दे ते शुभम. बाबा 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 मला असं वाटतं की जगदीश सुद्धा उत्तर नसेल बरोबर. बघा म्हणजे 100 रुपयांचा प्रश्न आहे. अरे नको, तुझे 100 रुपये हवं असेल तर मी तुला 150 रुपये देतो नंतर. बघा ना लाईफलाईन एखादी फोन अ फ्रेंड करून बघा. तुमच्या एखाद्या मित्राला फोन करा असं वाटतं तुम्हाला? आणि त्यांना काय सांगू, मी बनलोय, छपरी केबीसी खेळतोय, 100 रुपयाच्या प्रश्नावर अडलोय. बरं चल ठीक आहे, चल फोन अ फ्रेंड. चल मी लाईफलाईन घेतो. फोन अ फ्रेंड लाव फोन. आत्ता मज्जा येणार आहे, म्हणजे खेळात रंगत येणार आहे. फोन अ फ्रेंड हा पर्याय बाबाने निवडलेला आहे. तर बाबा तुमचे जवळचे मित्र संतोष जुवेकर, विजू माने आणि कुशल बद्रिकी, तुम्हाला या तिघांपैकी कोणाला फोन करावा असं वाटतोय? तिघांपैकी? आता स्ट्रगल संपलाय माझा. आपली स्ट्रगल झाल्यासाठी माझे डेट्स मागायला फोन करू नकोस पाहिजे रे. नको तिघांपैकी नको. मी तुम्हाला दुसरा नंबर देतो, त्याच्यावर फोन लावा. घे नंबर 976. ते माझं रिचार्ज संपलंय, बॅलन्स नाही माझ्याकडे. बॅलन्स नाही? हा ते बाबा ते तुमच्या फोनवरून लावा ना. शुभम मी फोन लावायचा? सर माझा फोन चार्जिंगला लावलाय आणि स्ट्रेंजर नंबर उचलणार नाहीत ना, तुम्हीच लावा. आणि ते सचिन सरांना जरा जातो. घे लावला. हा हॅलो, बाबा बोलतोय रे. हा बाबा बोल. अरे सध्या आहेस कुठे तू बाबा? अरे बाकी घरचे कसे आहेत? अरे बाहेर मध्ये पण दिसत नाही तो. ए भाई ऐक ना, मी केबीसी खेळतोय. एक प्रश्न अडलाय, त्याचं उत्तर हवंय. केबीसी? बच्चन सर ऐकत असतील ना? बच्चन सर, मैं आपका बहुत बड़ा फैन हूँ सर. आप अंगार है अंगार, बाकी सब एक्टर भंगार है. देवियो और सज्जनो नमस्कार, शब्ब खैर. ए तू काय बच्चनचा आज करते? त्याला जरा बच्चनचं फील दिलं. रे मराठी केबीसी आहे रे. अच्छा मराठी केबीसी आहे. हा सचिन सर, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. आप तो अंगार है अंगार, बाकी सब एक्टर भंगार है. बच्चन पण? तू प्रश्न ऐक ना भाई, प्रश्न ऐक ना. बोल बोल. हा ते एक गीता आहे आणि गीताच्या आईला तिच्या आईचा प्रॉब्लेमच आहे रे. बाबा 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 ते आपलं चॅनल आसोवा आहे, फॅमिली शो आहे. अरे प्रश्न सांगतोय ना. गीताच्या आईने 3 आंबे आणले आहेत. तिला ते तिच्या 3 मुलांना द्यायचे आहेत. तर पहिला आंबा ओम घेतो, दुसरा आंबा जय घेतो, तर तिसरा आंबा घेणाऱ्या नाव काय? आपल्या तिच्या मुलाचं नाव काय? पर्याय ए यापैकी काही नाही, बी थॉमस, सी ओम आणि डी जगदीश. बस इतकेच पर्याय आहेत. 5-6 पर्याय नसतात, 4च आहेत. त्यातलं दे उत्तर. गीताच्या आईला, हे बाबा गीता म्हणजे तीच ना रे, ती आपल्या शाळेत होती ती 8वी क मधली शेमडी गीता. हा तू तिच्या प्रगती पुस्तकावर तिच्या बापाची सही करायची असती, आठवली का? ती पिकनिकला जाताना तू. ए गप. आणि फोन केला. काय वाटतंय बाबा तुम्हाला, उत्तर काय असेल असं वाटतंय? अरे उत्तर काय? आता हे बघ,
ओम तर ऑलरेडी एका मुलाचं नाव आहे. जगदीश तू नाही म्हणतोयस. थॉमसचा काही संबंध नाही. मग पर्याय ए यापैकी नाही म्हणजे गीता. माझा पर्याय लॉक कर चल. तुम्ही शुअर आहात? हो शुअर आहे. तुम्हाला असं आतून वाटतंय हाच पर्याय? अरे हा रे हातून वाटतंय. आई शपथ. यायचं आता. तुम्ही योग्य उत्तर द्या म्हणजे तुमच्यावर आपण खेळ कंटिन्यू करू शकतो. उत्तर चुकलात तर तुम्ही खेळातून बाहेर जाऊ शकता. अरे गीता बरोबर. नाही 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 ते गीता नाही. माझं उत्तर आहे थॉमस. थॉमस. गीताच्या आईच्या तिसऱ्या मुलाचं नाव थॉमस. थॉमस? नाही नाही नाही, हो थॉमस उत्तर कसं असू शकतं नाही का? अरे बाबा थॉमसच आहे. कारण गीताची आई पहिल्यापासूनच आपल्याला माहिती नाही किती लँग्वेज वेडी आहे थोडीशी. ती नाव थॉमस ठेवू शकते. थॉमस. बघा बाबा, एक चुकीचं उत्तर आणि तुम्ही खेळातून बाहेर. तेच तर हवंय. तेच तर हवंय उत्तर मला जे मी देतोय ते. थॉमस. ओके कम्प्युटर जी, बाबा चव्हाणांचं उत्तर आहे बी थॉमस. हे लॉक करा. हा लॉक लॉक. काय वाटतंय बाबा, उत्तर चूक असेल का बरोबर? पोटात गुडगुडतंय? पोटात गुडगुड तर मी तुमच्या शूटिंग संपल्यानंतर आणणार आहे. नाही बाबा लवकर सांगून टाक ना. उत्तर चुकीचं आहे. मला जाऊ देत ना. बाबा चव्हाण, मला सांगताना दुःख होतंय नव्हे आनंद होतोय की बी थॉमस हे बरोबर उत्तर आहे. टाळ्या! अरे कसं शक्य आहे? अरे गीताच्या आईची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? पहिल्या मुलाचं नाव ओम, दुसऱ्या मुलाचं नाव जय आणि तिसऱ्या मुलाचं नाव थॉमस. थॉमस खाटे गीताच्या आई. काय ना, तर गीताच्या आईने दुसरं लग्न कॅथलिक माणसाशी केलं होतं आणि त्या कॅथलिक माणसापासून तिला थॉमस झालंय. सो ओम जय आणि थॉमस. थॉमस. ए तुम्ही मुद्दाम करताय शुभम. शोची लेंथ वाढावी म्हणून म्हणजे मारताय तुम्ही. तर बाबा चव्हाण जिंकले आहेत या खेळातली भरघोस भरभक्कम रक्कम तब्बल 100 रुपये. 100 रुपयांचा धनादेश. टाळ्या वाजत राहू द्यात. बाबा चव्हाण यांना पेन आहे ना, पेन पिन पण मीच द्यायचं. तर बाबा चव्हाण टाळ्या. अरे कोण नाही आहे तिकडे? हा तर 100 रुपये 100 प्रति बाबा चव्हाण. ते मी बाबा लिहिलं, ते बँकेत चालेल ना? हे तर बाबा चव्हाण यांना 100 रुपये. बाबा या असे पुढे या. ₹100 बाबा चव्हाण. टाळ्या होऊन जाऊ द्यात. नाही पण हा चेक मी थांबवणार आहे बाबा. तुम्हाला अजून खेळायचंय. बाबा बसा. मी हा चेक इकडे ठेवलाय. हा बघा इकडे आहे चेक बाबा. हा बघा. तर आपला पुढला प्रश्न आहे बाबा चव्हाण यांना 200 रुपयासाठी. प्रश्न हे अरे बाबा कुठे आहे? बाबा गेले. बाबा गेले? अरे बाबा चौहान को ढूंढो. अरे बाप, खेळ बाकी आहे अजून. अरे मी बघतो. अरे बाबा कसे काय गेले? बाबा गेले? हॅलो. हॅलो विजू. हा बोल. अरे डार्लिंग तू मला स्ट्रगल सारच्या डेट्स नाही पाठवल्यास यार. मी ठेवलेत डेट्स. डेट्स? तुझंच काहीतरी होतं ना ते केबीसीचं काहीतरी. केबीसीच्या हा काय आलं? केबीसी. अरे अरे मी 25 लाख रुपये जिंकलेलो माहितीये का? पण तो एकदम भोंगाच वाजला रे. नाहीतर मी तर आज करोडपतीच बनत होतो. काय बोलतो काय बाबा? 25 लाख? हो. आयला बाबा मौका आहे यार. पार्टी पाहिजे मला. पार्टी 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 पार्टी. अरे ते पैसे आता डायरेक्ट वैभवडी बँकेत जमा होणार ना. तर मग ते तिकडनं येणार. मग ते TDS वगैरे कापणार ते. बरोबर. राहू दे. तू नको देऊ. मी देतो पार्टी. आज संध्याकाळी समुद्राला भेटूया. पार्टी करूया जमके. हा हा मी काय म्हणतो, संत्या आणि कुशाला पण बोलू का रे? अरे तुझी पार्टी आहे. तू कोणाला पण बोलू. आपल्याला काय करायचंय? हा चालेल. भेटूया संध्याकाळी समुद्राला. ऐक नाही बाबा, हा त्या हिला बोलू का रे? कोणाला रे? गीताच्या आईला. अरे गीताच्या
गीताच्या आईला? तुला कसं माहिती रे गीताच्या आईला? हा बोल नाही विजया. माझी मारली तर केबीसीला पाठवून तुमच्या हातात. थांब, समुद्राला येतो आणि बघतो तुला. हॅलो, हाय, नमस्कार. टाळ्या वाजवत राहा, टाळ्या वाजवत राहा. द वन अँड ओनली बाबा उर्फ अभिजित चव्हाण. नमस्कार नमस्कार मित्र हो. तुम्ही आजपर्यंत स्ट्रगलर सालाला चावटला इतकं भरभरून प्रेम दिलंय, तसंच प्रेम आपलं चॅनल आसोवाला सुद्धा द्यायचंय. आसोवा हे सुद्धा चांगले चांगले कंटेंट घेऊन येत आहे आणि हा सुद्धा इतका मजेशीर कॉन्टेंट आणलेला आहे. तुम्ही जर आम्हाला लाईक केलं, कमेंट्स केल्यात चांगल्या चांगल्या, सबस्क्राईब केलं, तर आम्हाला पण कळेल की तुम्हाला हा कार्यक्रम आवडतोय आणि असेच अजून चांगले चांगले कॉन्टेंट देण्यासाठी आम्ही सज्ज होऊ. तेव्हा तुमच्या लाईक्स, तुमचे कमेंट्स हे आमच्यासाठी खूप मोठं बळ आहे. ते बळ तुम्ही आम्हाला द्या मित्रांनो. मग बघा आम्ही कसे चांगले चांगले कॉन्टेंट तुम्हाला घेऊन येतो. ते आम्हाला माहिती आहे तुम्ही आसोवावरचे कॉन्टेंट बघताय, तुम्हाला आवडत आहेत, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात मित्र हो. सबस्क्राईब करणं किती महत्वाचं आहे. आम्हाला कळू देत की तुम्हाला आवडतंय. तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचू दे, त्याची गरज आहे आम्हाला. येस मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे. म्हणजे बाबाने अगदी पोटतिडकीने सांगितलं की प्लीज आसोवाला सबस्क्राईब करा. फ्री आहे, त्याचे पैसे नाही आहेत. म्हणजे आम्हाला अधिक बळ मिळेल चांगले कॉन्टेंट घेऊन येण्यासाठी. सो असंच बघत राहा आसोवा, आपली सोशल वाहिनी. आणि केबीसी स्पूफ सारखे अजून खूप स्पूफ येणार आहेत. तुम्हाला आपल्या केबीसीच्या पुढल्या भागात कुठल्या गेस्टला बघायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि पुन्हा एकदा भेटूयात विथ द वन अँड ओनली बाबा चव्हाण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आसोवा, आपली सोशल वाहिनी. थँक्यू बाबा, थँक्यू, लव्ह यू, लव्ह यू, लव्ह यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. हे ती खुर्ची गीताच्या आईला देऊ नये. गीताच्या आईला बोलव रे. ओके, त्याच्या आईला आता तर सुरू करूयात केबीसी का बनते करोडपती विथ बाबा चव्हाण. हो काका, उठा उठा. ते माळ्यावर मिक्सर काढायचा. उठा, आईने खुर्ची मागितली. बघताय काय? उठा लवकर. आई आलो ग. तर बाबा चव्हाण, आता आपण खेळ सुरू करूयात. उभे उभे. ते गीताच्या आईचा तो तिसरा मुलगा. हा, अरे मग त्याला नाव विचारलं असतं ना आपण. ए आपली सोशल